नमस्कार शेतकरी मित्रांनो, मोसंबी पिकाच्या आज आपण नियोजन पत्रकाबद्दलचा अभ्यास या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत. तर मी ॲग्रिकॉस वैभव नानासाहेब साळुंके, नेक्स्ट स्टेप शेतीमित्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं सर्वप्रथम स्वागत. आज आपण तित्तरखेडा येथील प्रगतशील शेतकरी आणि मोसंबी बागायतदार डॉक्टर काकासाहेब पाटील साळुंके यांच्या आज मोसंबीच्या 2.5 एकरच्या प्लॉटवर आपण या ठिकाणी आहोत. डॉक्टर साहेब, सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो. तर आपला ह्यो संपूर्ण बाग किती एकरचा आहे? आपलं एक क्षेत्र 2.5 एकर आहे. 2.5 एकर. आपलं अंतर काय आहे डॉक्टर साहेब? आपलं अंतर हे 14 बाय 14 झाड आहे. 14 बाय 14 या ठिकाणी त्यांचं झाडांचं अंतर आहे. त्यानंतर झाडांना आपल्या किती वर्ष झालेले आहे? आता हे 5वं वर्ष आहे झाडांचं. या झाडांचं आपण बघू शकतो 5वं वर्ष आहे. आणि आपण या 5व्या वर्षामध्ये ह्यो बहार कोणता बहार धरलेला आहे? हा आपला आंबे बहार आहे. ह्यो आपण बघू शकतो आंबे बहार डॉक्टर साहेबांनी धरलेला आहे. आंबेबहाराचे फळ आहे. आंबे बहार आपण सरासरी कधी पहिलं पाणी दिलं होतं? ते नोव्हेंबर मध्ये त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी पाणी दिलं होतं. आज आपण बघू शकतो आंबे बहाराचे डॉक्टर साहेबांची फळं बघू शकतो आणि फळांची त्या ठिकाणी क्वालिटी बघू शकतो. आपण याला सरासरी किती फवारण्या केलेल्या आहे? 3 फवारण्या झाल्या आतापर्यंत 3 फवारण्या. फवारण्या या ठिकाणी केलेल्या आहे. आज माझ्या मते त्यांनी शेवटची फवारणी केलेली आहे, तिसरी फवारणी सकाळची सकाळची ब्लोअरनी केलेली. फवारणी. आणि आपल्या सरासरी एका झाडावर किती माल आपल्याला त्या ठिकाणी दिसतो? आपण बघू शकतो सेटिंग चांगली झाली होती. माझ्या अंदाजे 70 किलो पर्यंत निघाल. 60 ते 70 किलो 70 असं minimum डॉक्टर आहे ते. साहेबांचं म्हणणं आहे की मिनिमम 70 70 किलो पर्यंत माल निघल. आपल्या टोटल 2.5 एकरमध्ये किती झाड आहे? हे 550 झाड आहे आपली. आपण बघू शकतो 550 झाडं या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या 2.5 एकरमध्ये आहे. आणि एका झाडाला 60 ते 70 किलो पर्यंत माल मिनिमम निघू शकतो. तर जवळजवळ 35 टन या 2.5 एकरमध्ये मोसंबीचं डॉक्टर साहेब या ठिकाणी उत्पन्न घेत आहेत. तर या पद्धतीनं जर मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांनी जर नियोजन करून जर शेती जर मोसंबीची केली तर नक्कीच मोसंबीची शेती फायद्याची ठरू शकते. तर आपण हे या ठिकाणी डॉक्टर साहेबांकडून सर्व जाणून घेतलं. यानंतरचा व्हिडिओ आपण यांचा बाग उतारल्यानंतर पुन्हा एकदा बनवू, जेणेकरून ॲक्च्युअल आपल्याला त्या ठिकाणी मोजमाप काढता येईल किती टन माल निघाला आणि काय भाव गेला आणि त्याचं गुणोत्तर रेशो, प्रॉफिट रेशो काय निघाला, जेणेकरून फायद्याची मोसंबी शेती आपण कशी केली पाहिजे या ठिकाणी ते एक आदर्श आपल्याला निर्माण करून देतील. तर आजचा व्हिडिओ त्या ठिकाणी आज थांबवतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ फॉरवर्ड करा. धन्यवाद.